Hello students, Maths 1, Chapter 3, Arithmetic Progression. Applications of Arithmetic Progression. Today we are going to learn Practice Set 3.4, Example number 4. There is an auditorium with 27 rows of seats. There are 20 seats in first row, 22 seats in second row, 24 seats in third row, and so on. Find the number of seats in the 15th row and also find how many total seats are there in the auditorium. उदाहरणाचा अर्थ बघा काय आहे की सभागृह आहे आणि सभागृहामध्ये 27 रोज आहेत. पहिल्या रोमध्ये 20 सीट्स आहेत, दुसऱ्या रोमध्ये 22 सीट्स आहेत आणि तिसऱ्या रोमध्ये 24 सीट्स आहेत. याप्रमाणे सर्व सीट्सची अरेंजमेंट केलेली आहे. तर 15th रोमध्ये किती सीट्स आहेत आणि त्या सभागृहामध्ये एकूण सीट्स म्हणजे त्या एकूण खुर्च्या किती आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. सो द सोल्युशन इज द नंबर ऑफ सीट्स आर अरेंज. ह्या ऑडिटोरियममध्ये सीट्सची अरेंजमेंट कशी केलेली आहे बघा. द नंबर ऑफ सीट्स अरेंज रो वाईज काय केलेली अरेंजमेंट आहे सीट्सची आर ॲज फॉलोज. आता फर्स्ट रोमध्ये किती आहेत सांगा सीट्स 20, सेकंड रोमध्ये 22, थर्ड रोमध्ये 24 अँड सो ऑन. द अबोव sequence is an AP. Here the first term A is equal to 20 and second term 22. Then D is equal to T2 minus T1, 22 minus 20 is equal to 2 and N is equal to 27 रो आहेत ऑडिटोरियममध्ये. सो N is equal to 27. हा उदाहरणाचा आपला फर्स्ट पार्ट झाला. आता आपल्याला क्वेश्चन काय विचारलं आहे बघा. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. 15व्या रोमध्ये किती सीट्स आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. सो फॉर्म्युला कशाचा वापरणार. TN इज इक्वल टू A प्लस N-1 इंटू D. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन 15th रो. सो हियर N इज इक्वल टू 15. सो A मीन्स 20 प्लस Nची व्हॅल्यू 15 minus 1 into D means 2. Therefore 20 plus 15 minus 1 14 into 2 is equal to 20 plus 28, that is T15 is equal to 48. Therefore the number of seats in the 15th row is 48. त्यामध्येच आणखी नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन द ऑडिटोरियम. सो फाइंड द व्हॅल्यू ऑफ SN. SNचा फॉर्म्युला SN इज इक्वल टू N/2 2A प्लस N-1 इंटू D ब्रॅकेट कंप्लीट. Nची व्हॅल्यू या ठिकाणी मात्र आपल्याला काय घ्यावी लागेल. 27 रोज आहेत टोटल. सो N इज इक्वल टू 27/2. 2A मीन्स 2 इंटू Aची व्हॅल्यू 20 प्लस N-1 27-1 इंटू D. 27/2 2 into 20 40 plus 26 and D ची व्हॅल्यू या ठिकाणी 2 सबस्टिट्यूट करायची राहून गेली होती. 26 into 2. सो 27/2 into bracket 40 plus
26 into 2 52. Therefore 27/2 into ॲडिशन केल्यानंतर आपल्याला मिळतील 92. आता 2ने इथे डिवाइड करायचं 92ला, काय मिळेल आपल्याला 46. देन 27 into 46 is equal to 1242. Therefore total seats in the auditorium are 1242. म्हणजेच या एक्झाम्पलमध्ये TNचा फॉर्म्युला वापरून आपण नंबर ऑफ सीट्स इन 15th रो काढून घेतले आणि टोटल नंबर ऑफ सीट्स काढण्यासाठी आपण SNचा फॉर्म्युला वापरलेला आहे. एक्झाम्पल नंबर 5. Kargil's temperature was recorded in a week from Monday to Saturday. All readings were in an AP. The sum of temperatures of Monday and Saturday was 5 degrees Celsius more than sum of the temperature of Tuesday and Saturday. If temperature of Wednesday was minus 30 degrees Celsius, then find the temperature on the other 5 days. Let the temperature from Monday to Saturday is in an AP. Let the temperature from Monday to Saturday is an AP. First term A, second day so temperature A plus D मानूयात. थर्ड डे A plus 2D, A plus 3D, A plus 4D and A plus 5D. उदाहरणाचा पहिल्या ओळीचा अर्थ काय बघा. कारगिलमध्ये एका आठवड्यातील म्हणजे सोमवार ते शनिवारपर्यंतचं टेम्परेचरची नोंद घेतलेली होती आणि ती आपण किती मांडलेली आहे. सोमवार ते शनिवारपर्यंतची. समजा सोमवारच्या टेम्परेचरची नोंद आपण A मांडली. सेकंड मंडे नंतर ट्यूजडे या पद्धतीने सॅटरडेपर्यंत आपण ह्या तापमान मांडलेलं आहे. A plus D, A plus 2D, A plus 3D, A plus 4D and A plus 5D. Then according to first condition, फर्स्ट कंडिशन काय बघा. द सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. याचा अर्थ सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज मंगळवार व शनिवारच्या टेम्परेचरच्या बेरजेपेक्षा 5 डिग्रीने जास्त आहे. आता ही कंडिशन आपण इक्वेशनमध्ये कशी मांडायची बघा. तर यामध्ये द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे दॅट इज A मंडे अँड सॅटरडेचं टेम्परेचर आपण मांडलेलं आहे A plus 5D. त्याची आपण काय घेतली सम. देन 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन द सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. आता ट्यूजडेचं काय येणार सांगा. टेम्परेचर A plus D अँड सॅटरडेचं A plus 5D आणि 5 डिग्री सेल्सिअसने ते काय आहे जास्त आहे. देअरफॉर आता हे इक्वेशन आपण सॉल्व करूयात. A plus 5D आणि A plus 5D हे दोन्ही काय होतील कॅन्सल होतील कारण साईड चेंज केल्यानंतर मायनस होतील आणि हे दोन्ही ब्रॅकेट कॅन्सल होतील. सो A इज इक्वल टू A plus D plus 5. देन एची साईड चेंज केल्यानंतर मायनस A इज इक्वल टू D plus 5. A minus A
0 इज इक्वल टू डी प्लस 5. देन 5 साईड चेंज केल्यानंतर काय मिळेल आपल्याला? -5 इज इक्वल टू डी. देअरफॉर डी इज इक्वल टू -5. म्हणजे ही आपल्याला डीची व्हॅल्यू मिळाली. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, the temperature of Wednesday was -30 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आपल्याला एक्झाम्पलमध्ये वेनेसडेचं टेम्परेचर दिलेलं आहे -30 डिग्री सेल्सिअस. आणि या ठिकाणी आपण काय अज्युम केले बघा, मंडे, ट्यूजडे आणि वेनेसडेला A+2D. सो A+2D इज इक्वल टू -30. Therefore, A+2D means 2 into D. Dची व्हॅल्यू -5 is equal to -30. Then A plus minus 2 into 5 -10 is equal to -30. Therefore, A is equal to -30 -10 साईड चेंज केल्यानंतर +10. Therefore, A is equal to -20. ही आपल्याला Aची व्हॅल्यू मिळालेली आहे. सो A is equal to -20 डिग्री अँड D is equal to -5 डिग्री. आता A आणि Dची जी व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ती या मंडे टू सॅटर्डेचे जे टेम्परेचर आपण मांडलेले आहे त्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. सो मंडेचं टेम्परेचर काय येईल या ठिकाणी? A is equal to A means -20 डिग्री सेल्सिअस. देन नेक्स्ट ट्यूजडेचं A+D -20 -5 इज इक्वल टू -25 डिग्री सेल्सिअस. देन नेक्स्ट A+2D, A means -20 into 2D means plus 2D means 2 into -5. So -20 -10 is equal to -30 डिग्री सेल्सिअस. या ठिकाणी तुम्ही वेनेसडेचं नाही काढलं तरी चालेल कारण ऑलरेडी आपल्याला ते एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. देन नेक्स्ट A+3D, A+3D, A -20 प्लस 3 इंटू डीची व्हॅल्यू -5 इज इक्वल टू -20 -15. Therefore, -35 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट A+4D, A -20 प्लस 4 इंटू D -5 is equal to -20 -20 is equal to -40 डिग्री सेल्सिअस. Then next A+5D is equal to -20 plus 5 into -5 is equal to -20 -25 is equal to -45 degree Celsius. So the temperature of Monday, that is A is equal to -20 degree Celsius. Then Tuesday A plus D means -25 degree Celsius. Then next Wednesday हे फाइंड आउट करण्याची आपल्याला काही गरज नाही आहे कारण ते एक्झाम्पल क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. देन नेक्स्ट थर्सडे A+3D -35 डिग्री सेल्सिअस. फ्रायडे A+4D -40 डिग्री सेल्सिअस अँड सॅटरडे -45 डिग्री Celsius. So the temperature on the other 5 days are -20, -25, -35, -40, -45 degree Celsius. Example number 6. On the World Environment Day, tree plantation program was arranged.
on a land which is triangular in shape. Trees are planted such that in the first row there is one tree. In second row there are two trees. In the third row 3 trees and so on. Find the total number of trees in the 25 rows. या एक्झाम्पलमध्ये बघा ट्री प्लांटेशन ज्या ठिकाणी झाले ती जी लँड आहे ती जी जागा आहे ती ट्रँग्युलर शेप आहे. ट्रीज प्लांटेड सच दॅट इन फर्स्ट रोमध्ये 1 ट्री, सेकंड रोमध्ये 2, थर्ड रोमध्ये 3 अँड फोर्थ रोमध्ये 4 ट्रीज. देन फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज. या पद्धतीने 25 रोमध्ये प्लांटेशन झालं तर किती टोटल नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. The number of trees planted row wise plantation झालेलं आहे are as follows. फर्स्ट रोमध्ये 1 ट्री, सेकंड रोमध्ये 2, थर्ड रोमध्ये 3 अँड सो ऑन अप टू 25 रो. द above sequence is an AP. Here A is equal to 1. D common difference 2 minus 1 or 3 minus 2, T2 minus T1, D is equal to 1 and N is equal to 25. Total number of trees in 25 rows. So Sn is equal to n by 2 into bracket 2a plus n minus 1 into d bracket complete. Here n is equal to 25. So S25 is equal to 25 by 2. 2a means 2 into h value 1 plus n minus 1. 25 minus 1 into d ची व्हॅल्यू सुद्धा किती आहे 1. Then 25 by 2 into bracket 2 plus 25 minus 1 24. 24 into 1 24. So 25 by 2 into 2 plus 24 26. 2 ने डिवाइड करूया 26ला काय मिळेल आपल्याला 13. सो 25 into 13 is equal to 325. So S25 is equal to 325. उदाहरण अतिशय सोपं आहे बघा. The total number of trees in 25 rows are 325 means S25. उदाहरणं अतिशय सोपी आहेत ही या प्रॅक्टिस सेटमधील आणि वर्ल्ड प्रॉब्लेम परीक्षेमध्ये विचारली जातातच, तेव्हा व्यवस्थित अभ्यासा. थँक्यू.